हाय गाईज, स्वागत आहे तुमचे आनंदी फूड्समध्ये। आज आपण पाहणार आहोत मस्त गावरान पद्धतीचा अंडा मसाला। त्याच्यासाठी आपण इथे ना कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून, खोबरं घेतले, अद्रक लसूण घेतले, धने, मिरच्या आणि गॅसवरती एक कांदा भाजून घेतलाय। आता आपण हे सगळे ना तव्यावरती व्यवस्थित भाजून घेतले। आता आपल्याला याचे ना वाटण करून घ्यायचं, एकदम बारीक पेस्ट करून। थोडंसं पाणी घालून आहे ना आपल्याला आधी सुकं वाटायचं, नंतर थोडंसं पाणी घालून आहे ना एक पेस्ट बनवून घ्यायची। तोपर्यंत मी इकडे दुसरीकडे ना अंडे ठेवलीत बॉईल करायला। आता आपली पेस्ट तयार झाली आहे, म्हणजे वाटण तयार झाले। तर आपल्याला इथे ना तेल टाकून घेणार आहोत। तेल चांगलं तापू द्यायचे आणि त्याच्यात आपल्याला हा ना मसाला परतून घ्यायचा आहे। स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकते मी थोडीशी। आपल्याला मसाला आहे ना चांगला परतून द्यायचा आहे। कुठल्याही भाजीचा आहे ना मसाला चांगला परतला ना तर भाजी छान होते खायला। आणि आपण इथे ना खूप कमी मसाल्यात भाजी बनवणार आहोत, गावाकडच्या सारखी छान टेस्ट पण छान आहे। आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकली आणि घरी बनवलेला काळा मसाला टाकलाय। आपल्याला मिरची पावडर वगैरे काही नाही टाकायचे, कारण की आपण आहे ना मिरच्या घातलेल्या आहेत वाटणामध्ये। थोडासा गरम मसाला टाकला मी, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल। एक चम्मच आहे ना कस्तुरी मेथी टाकली। आता आपल्याला छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे कमी गॅसवरती, खाली करपणार नाही असं। बघू शकता किती छान तेल सुटले आणि कलरही आलेला आहे। आता आपल्याला ना त्याच्यात आहे ना मीठ टाकायचे चवीपुरतं। मीठ इथे मी थोडंच टाकत आहे, कारण की मी वाटणात पण मीठ टाकलं होतं। आता आपल्याला नाही उकडलेले अंडे ना कापून घेऊन टाकायचे। तुम्हाला जरा आखे ठेवायचे असेल तर तुम्ही तसे पण टाकू शकता, पण असे टाकले ना थोडं अंड्याची चव उतरते ना रशात, मग खायला छान लागतं। आता आपल्याला आहे ना थोडंसं परतून द्यायचं आहे, म्हणजे एक चांगली टेस्ट येईल भाजीला। आणि आपल्याला ही भाजी ना थोडी घट्टच ठेवायची, म्हणजे आपल्याला ना अंडा मसाला बनवायचा आहे ना, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। जास्त रस्सा नाही बनवायचा आपल्याला याचा। चांगलं परतू द्यायचे अंडे आपल्याला त्याच्यामध्ये। तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटले। थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक दणदणून उकळी काढून घ्यायची। तुम्ही पाहू शकता आपण याच्यात आहे ना काहीच नाही टाकले जास्त, म्हणजे ना कुठला चिकन मसाला टाकलाय किंवा मटन मसाला टाकलाय, तरी पण खायला खूप छान लागते चमचमीत अशी भाजी। एकदा नक्की ट्राय करून बघा। आता आपण एक उकळी काढून घेणार आहोत, मग आपली भाजी रेडी आहे। बघा किती छान दिसते। या पद्धतीने एकदा नक्की टेस्ट करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता आपली भाजी रेडी आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून। बघा किती छान दिसते। भेटूया आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये। बघा किती छान झालेली आहे, चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता।